प्रशासनामार्फत चांदवड देवळा तालुक्यातील विंचूर प्रकाशा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752 जी महामार्गाचे काँक्रिटीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून महामार्गासाठी शेतकऱ्यांकडून रितसरपणे जमीन संपादित करून शेतकऱ्यांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मोबदला देणे बंधनकारक असताना तसे न करता प्रशासन आणि पोलिसांचा धाक दाखवून बळजबरीने महामार्गाचे काम चालू करण्यात आले। पूर्वीचा महामार्ग 12 मीटरचा होता, पण आता सध्या स्थितीला 30 ते 35 मीटर महामार्गाचे काम चालू असून यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत। त्या शेतकऱ्यांना विश्वासात न घेतल्याने शेतकरी आणि चांदवड देवळा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752 जी बाधित शेतकरी संघर्ष समितीचे सदस्य यांनी आपल्या परिवारासह बैलगाडी ट्रॅक्टर घेत आज देवळा चांदवड रस्त्यावरील कापसे फाटा येथे काही काळ रस्ता रोको करत प्रशासनाचा जाहीर निषेध करत आंदोलन केलं। आंदोलनाची माहिती शिवसेना सचिव उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांना मिळताच त्यांनी तत्काळ आंदोलना ठिकाणी भेट देत संतप्त शेतकरी आणि अधिकारी यांची भेट घेत शेतकऱ्यांची भावना समजून संघर्ष समितीचे सदस्य आणि शेतकरी तसेच अधिकारी यांची संयुक्तरित्या मीटिंग घेऊन येत्या 8 दिवसात तोडगा काढण्यात येईल असं आश्वासन दिलं। यावेळी शिवसेना ग्रामीण संपर्क प्रमुख सुनील पाटील, शांताराम ठाकरे, विजय पगार, चांदवड देवळा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752 जी बाधित शेतकरी संघर्ष समिती अध्यक्ष देवानंद यशवंत वाघ, बाधित शेतकरी हरिश्चंद्र पंडित आहेर, अमित शिवाजी मोरे, सागर आहेरराव, शांताराम दादाजी खैर, विजय आहेर, बापू आहेर, जगन्नाथ गुंजाळी यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। NS3 असेल, NS52 काय 752 जी या राष्ट्रीय महामार्गातल्या ज्या कंपनीने हे टेंडर घेतलेलं आहे त्यांनी आम्हाला कुठे विश्वासात घेतलं नाही। आमच्यामध्ये तर त्या रस्त्यालगतली शेती, विहिरी, फळबागा, घरं, शेतकऱ्याचं कसं असतं शेती माल साठवण्यासाठी काही चाळी, शेड हे सर्व उभारलेलं असताना या कंपनीने ते कुठलाही मोबदला देत नसताना किंवा त्यांच्याशी समाधानकारक चर्चा न करता एक दांडुकेशाही पद्धतीने म्हणावं या पद्धतीने या ठिकाणी काम चालू आहे। मी अमित शिवाजी मोरे, चांदवड ते मंगरूळ फाट्या दरम्यान देवळापर्यंत हा नॅशनल हायवे म्हणजे नॉट 752 जी या रस्त्याचं नाव आहे। हा 752 जी हा किती मीटर रुंदीचा आहे, याची लांबी किती आहे आणि सार्वजनिक बांधकामने हा रस्ता किती मीटरचा होता, TLR जे भूमी अभिलेख कार्यालय त्यांच्याकडे किती मीटरचा होता आणि नॅशनल हायवेवाले कितीमध्ये काम करत आहेत आम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती देण्यात येत नाही। शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं जात नाही आणि ही फक्त दडपशाही चालू आहे। शेतकऱ्यांना ठार मारण्याचं या ठिकाणी काम चालू आहे आणि ते झाल्यानंतर शेतकऱ्यांना 1 रुपया देखील मोबदला मिळाला नाही। शेतकऱ्याच्या जमिनी या हडप करून हा रस्ता बनवण्याचं काम या शासनाचं चालू आहे। या शेतकऱ्यांच्या वतीने मी या शासनाचा जाहीर निषेध करतो। शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी आम्ही सर्व शेतकऱ्यांनी आज कापसीपाटा BR गोयल कंपनीसमोर लाक्षणिक उपोषण केलं आणि त्या उपोषणासाठी आमच्या सन्माननीय सर्व मंडळी आली होती शेतकरी वर्गातली। तर फक्त आमच्या शेतकऱ्याच्या वतीनं आमचं एवढंच म्हणणं आहे की शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे। आमच्या जमिनी तुम्ही चोरून घेऊन चालले, चोरलेली जमीन आम्हाला आमची परत द्या, एकदम त्याचा मोबदला द्या, काहीतरी करा आणि थांबवा हे सर्व। एवढे सर्वसामान्य शेतकऱ्याच्या वतीने मी आज आपल्या सर्वांसमोर एक सांगतोय। आज आम्ही शेतकऱ्यांनी मोठं उपोषण केलेलं आहे। 8 दिवसाच्या आत या या रस्त्या संदर्भात 752 जी संदर्भात जर लवकरात लवकर 8 दिवसाच्या आत जर तोडगा निघाला नाही तर शेतकऱ्यांच्या वतीने मोठं कठोर पाऊल भविष्यात उचलण्यात येईल आणि शेतकऱ्यांना याचा मोबदला 8 दिवसाच्या आत आमचं क्षेत्र किती गेलं, काय गेलं, कसं गेलं हे सिद्ध करून द्यावं, नाहीतर भविष्यात येणारा काळ फार कठीण राहणार आहे। त्यासाठी मी या नॅशनल हायवे शासनाला एक विनंती करतो की लवकरात लवकर त्याचं आम्हाला काहीतरी तुम्ही निराकरण करा आणि आमच्या ज्या जमिनीचा संदर्भात जो विषय आहे तो मार्गी लावा, नाही तर येणाऱ्या 8 दिवसात आम्ही तीव्र आंदोलन मोठ्या प्रमाणात उभारण्याचं काम करू। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी धनंजय पाटील, चांदवड।